तुम्ही जास्तीत जास्त OTT-कडे जा. मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळत नाहीत. त्याचं कारण साऊथच्या मूव्ही कंझ्युम का केल्या जातात, इतर भाषिक का कंझ्युम करतात? कारण का ते AI फिल्म मेकिंग ह्याचं भविष्य काय आहे? पुढचे 10 वर्ष हे AI चे नक्की आहे, ते मी नक्की सांगू शकतो. मराठी फिल्म्स या वर्षभरामध्ये साधारण जर 100 फिल्म्स तयार होत असतील, 80-90 फिल्म्स रिलीज होत असतील थिएटरमध्ये, तर त्याच्यातले 10 ते 12 फिल्म्स या आजही तुम्हाला मोठ्या OTT-वरती पाहायला मिळतात. असं वाटतं की अरे आमचा सिनेमा कुठेच नाही. तर मी त्या सगळ्या निर्मात्यांना आणि डायरेक्टर लोकांना आश्वस्त करू इच्छितो की त्यांनी व्हिडिओजारकडे एक सशक्त OTT प्लॅटफॉर्म म्हणून पाहावं. प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आज तुम्ही घरातनं बाहेर पडून घरापर्यंत येतोपर्यंत आणि घरात काम करत असताना टीव्ही असतो, मोबाईल असतो, या सगळीकडे जर बघितलं तर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कंझ्युम करत असता. थिएटरमध्ये सिनेमा ते रिलीज करतात आणि मग ते वाट बघत बसतात, कुठलं तरी मोठा OTT आम्हाला येईल, अप्रोच होईल. एक प्रोड्युसर मला भेटायला आले आणि ते मला म्हणाले अमुक अमुक व्यक्तींना भेटलोय आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मला एक साधारण 5-1 लाख रुपये द्या, मी तुमचा मोठ्या OTT-ला सिनेमा लावतो. तर मला असं वाटतं की मराठी निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी आपला मराठी सिनेमा सगळीकडे पोहोचवण्याकरता मल्टीलिंग्वल जास्तीत जास्त भाषांमध्ये न्यावा. तर मला असं वाटलं की असा उद्देश असता कामा नये. तो व्यावसायिक उद्देशानेच प्रोड्युसरने या क्षेत्रामध्ये उतरायला हवं आणि याच्या मागे प्युअर कमर्शियलच असलं पाहिजे. आजचा पॉडकास्ट खूप खास झाला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तो पाहायला हवा. OTT प्लॅटफॉर्म. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक तरी OTT ॲप नक्कीच असतं, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की OTT प्लॅटफॉर्म म्हणजे नक्की काय आणि OTT प्लॅटफॉर्मचा बिझनेस कसा रन केला जातो. एखादा प्रोड्युसर असेल, फिल्म मेकर असेल, ते कशा पद्धतीने आपला प्रोजेक्ट OTT प्लॅटफॉर्मला पिच करू शकतात, ह्याबद्दलच आपल्यासोबत चर्चा करायला आज इथे उपस्थित आहेत व्हिडिओजारचे CEO सुरेश तळेकर सर. नमस्कार, माझं नाव धनश्री पाटील आणि बोल धनो चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे सामान्य गृहिणी जरी असेल तर तिच्या मोबाईलमध्ये पण एक OTTचं ॲप आपल्याला दिसतं. OTT म्हणजे नक्की काय आहे? OTT म्हणजे काय की जिथे तुम्हाला मूवीज, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युड्रामा या सगळ्या गोष्टी, म्हणजे एंटरटेनमेंट रिलेटेड गोष्टी या तुम्ही तिथे कंझ्युम करू शकता, पाहू शकता. ह्याच्यासाठी OTT ही संकल्पना आहे खरी, की जिथे फक्त तुम्हाला एंटरटेनमेंट रिलेटेडच गोष्टी तुम्हाला पाहता येतील. बाकी कुठल्याही गोष्टी तुम्हाला तिथे दिसणार नाहीत. म्हणजे जिथे एज्युकेशनल कॉन्टेंट पाहायचा असेल तर तो OTT वरती नसतो, किंवा दुसरा कुठलाही कॉन्टेंट असेल, टेक्निकल कॉन्टेंट असेल तो तुम्हाला OTT वरती. प्युअरली एंटरटेनमेंट. मग प्युअरली एंटरटेनमेंट म्हणजे तुम्हाला फक्त एंटरटेनमेंट कंझ्युम करायचं आहे, तर तुम्ही ॲपवरती जा आणि तिथे तुम्ही तुमचं एंटरटेनमेंट करून घ्या, म्हणून OTT. ओके. आता काही वर्षापूर्वी जेव्हा OTT भारतामध्ये येत होतं, बिझनेसचा सुरू होत होता, तर अशी चर्चा होती की आता थिएटर बंद पडणार आहेत, आता थिएटरला पिक्चर व्हायला कोणी जाणार नाही. तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता, OTT आणि थिएटर? हे दोन्ही वेगळे विषय आहेत. एक तर मुळातच थिएटर आणि OTT हे दोन मीडियम वेगळे असल्यामुळे थिएटरमध्ये जाणारा जो क्राऊड आहे किंवा जे आपण प्रेक्षक म्हणून थिएटरमध्ये एखादी फिल्म का बघायला जातो, तर त्याच्यामागचा उद्देश असा आहे की तिथला एक्सपिरियन्स, तिथला जो अनुभव असतो पडद्यावरती एखादी गोष्ट पाहण्याचा, ती लार्जर दॅन लाईफ असते. तिथला साऊंड, तिथला ॲम्बियन्स, तिथला ॲटमॉस्फिअर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रितरित्या अनुभवायला मिळतात आणि ते कधीच बंद नाही पडणार. रादर त्याच्यामध्ये जास्त क्रांती होणार आहे थिएटर्समध्ये. म्हणजे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला साऊंड, त्याच्यानंतर तुम्हाला समजा समुद्रातला एखादा शॉट असेल तर कदाचित स्प्रिंकल तुमच्या अंगावरती उडू शकतात, अशा पद्धतीचे एक्सपिरियन्सिंग, तुमचे सीट हलू शकतात. या पद्धतीचं पुढे भविष्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. डोम थिएटर्स येतील की जिथे तुम्ही झोपून सिनेमा पाहू शकता, जो तुमच्या अंगावर येऊ शकतो वगैरे. अशा पद्धतीचे एक्सपिरियन्सेस आता जगभरामध्ये सुरू आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला थिएटर हे कधीच बंद नाही पडणार. थिएटरसाठी बनवण्यासाठीचा जो कॉन्टेंट आहे तो तुम्ही त्या पद्धतीने दिग्दर्शकाने त्याच्याकडे पाहायला पाहिजे की मला थिएटरमध्ये लार्जर दॅन लाईफ दाखवायचंय किंवा एखाद्या इमोशन्स कॅरी करायचे, काय ज्या गोष्टी करायच्यात त्या थिएटरच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने तो मांडत असतो. आणि तोच सिनेमा, म्हणजे काही सिनेमे जे आहेत ते OTT वरती येतात, पण काही सिनेमे तुम्ही प्युअरली OTT साठी पण बनवू शकता की जिथे तुम्हाला काही गोष्टी थोड्याशा सवलत दिलेली असते. म्हणजे जिथे तुम्ही शिव्यांचा वापर थोडासा प्रभावीपणे करू शकता, जिथे तुम्हाला थोडीशी सेन्सरशिपने सूड दिलेली आहे. तर OTT वरती तुम्ही डायरेक्टली वेब फिल्म्स
ह्या पण डायरेक्टली रिलीज करू शकता. म्हणजे जर तुम्हाला थिएटरचं डिस्ट्रीब्युशन आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जायचं नसेल तर तुम्ही प्रभावीपणे OTT वरती पण फक्त फिल्म रिलीज करू शकता. आणि ती जर कमी खर्चामध्ये जर करत असाल तर OTT मधनं पण तुम्हाला त्याचं मिळण्याचं प्रमाण जे आहे, रेव्हेन्यूचं प्रमाण आहे, ते जास्तीत जास्त मिळू शकतं. आणि मी नक्कीच सांगेन निर्मात्यांना की त्यांनी त्यांचा बनवलेला सिनेमा हा जास्तीत जास्त स्ट्रीमिंग जिथे जिथे होतं, जिथे जिथे कॉन्टेंट कन्झ्युम केला जातो, व्हिडिओ कॉन्टेंट स्पेशली, त्या कॉन्टेंट तिथपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड केली पाहिजे. मग आपण कुठे कुठे सिनेमा पाहतो, आपण थिएटरला पाहतो, आपण टीव्ही वरती पाहतो, आपण मोबाईल वरती पाहतो, आपण फ्लाईटमध्ये असेल तर फ्लाईटमध्ये कन्झ्युम केला जातो. अशा वेगवेगळ्या मीडियम वरती तुम्ही तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता मला अजून प्रश्न विचारायचा की आपल्या मराठी इंडस्ट्रीबद्दल. मराठी इंडस्ट्रीचं तुम्ही बघत असाल की गेल्या काही वर्षभरात सिनेमे तसे थिएटरमध्ये चालत नाही जास्त. जसा रिस्पॉन्स हिंदी किंवा साऊथ मूव्हीजला मिळतो तसं मराठी फिल्म्सला तसं रिस्पॉन्स देत नाहीत लोक. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता मुद्दा असा आहे की मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळत नाहीत. त्याचं कारण वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे एकतर असं आहे की तुम्ही मार्केटिंगसाठीचा जो स्पेंड आहे तो त्या सिनेमाच्या तुलनेने किती केला गेला आहे. आणि आपण असं कन्सिडरच केलं नाही पाहिजे की सिनेमा हा आपण प्रत्येक लोकांसाठी केलेला आहे. सिनेमा हा ठराविक पर्सेंटेजच्या लोकांसाठी केलेला असतो. म्हणजे प्रत्येकच माणूस सिनेमा पाहतो का, तर त्याचं उत्तर नाही आहे. तर तुम्हाला तुमचं टार्गेट ऑडियन्स कोण आहे ते कळलं पाहिजे. तुम्ही सिनेमा कुठल्या वर्गासाठी, कुठल्या लोकांसाठी केलेला आहे हे कळलं पाहिजे. आणि मग तिथपर्यंत पोहोचण्याकरता आपण काय काय मार्केटिंग एफर्ट्स लावलेले आहेत ते आपल्याला लक्षात आले पाहिजेत की आपण तिथपर्यंत पोहोचलोय का प्रभावीपणे. तर तो एक मुद्दा आहे त्याच्यात. आणि मग त्याच्यानंतर तिथे प्रेक्षक आल्यानंतर तुम्ही तो सिनेमा सतत लोकांच्या मनामध्ये घोळवत राहण्याकरता अजून नवीन प्रेक्षक त्याच्याकडे कसा वळेल त्याच्याकरता जे पोस्ट मार्केटिंग म्हणजे पोस्ट रिलीज नावाचा एक भाग असतो तो पण प्रभावीपणे सतत लोकांच्या मनावरती बिंबवला गेला पाहिजे. म्हणजे सगळीकडनं तुम्हाला सिनेमा ज्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा त्यांच्यावरती तो हॅमर होणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे सिनेमा पाहायला लोक थिएटर्समध्ये येतील. आता कसं आहे की आपण OTT वरती जाण्याकरता एका पर्टिक्युलर OTTचा आग्रह धरत असतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त OTTकडे जा. तुम्ही एकाच पर्टिक्युलर OTTचा आग्रह धरू नका. कारण की तुम्ही थिएटर म्हणजे तुम्ही फक्त असं सांगत नाहीत ना की मला फक्त अमुक अमुक शहरातल्या अमुक अमुक थिएटरमध्येच लावायचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त थिएटरमध्ये लावण्याचा प्रयत्न करता. सिमिलरली हे डिजिटल थिएटर आहे. तुम्ही असा विचार करा, जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्या OTT प्लॅटफॉर्म्सकडे जा, नॉन एक्सक्लुझिव्ह डील्स करा त्यांच्याबरोबर आणि त्यांना सांगा की मला हा सिनेमा तुमच्या प्रेक्षकांना दाखवायचा आहे, तसं मी अजून इतर OTTना पण देणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही जास्त OTT पर्यंत जर पोहोचलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा आर्थिक फायदा होणार आहे. सिमिलरली तुम्ही सिनेमा तयार करत असताना तुम्ही काय करायचंय की म्हणजे निर्मात्यांनी आणि डायरेक्टरनी काय करायचं की तो सिनेमा मल्टीलिंग्वल डब करायचा. सो आता तुम्ही साऊथचा रेफरन्स मला दिला. साऊथच्या मूवी कन्झ्युम का केल्या जातात, इतर भाषिक का कन्झ्युम करतात? कारण का ते हिंदीमध्ये डब करतात, इंग्लिशमध्ये डब करतात, इतर भाषांमध्ये डब करतात. सो त्याच्याकरता एक ठराविक बजेट तुम्ही अलॉकेट करा की हा सिनेमा मल्टीलिंग्वल मध्ये जाऊ शकतो. अशी आपली कथा आहे, थोडीशी वायडर ऑडियन्ससाठीची ही कथा आहे. तर तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही या वायडर ऑडियन्सला पोहोचण्याकरता मल्टीलिंग्वल पण डब करून ठेवा की जेणेकरून त्या OTT प्लॅटफॉर्म्सवरती जेव्हा जातील तेव्हा नॉन महाराष्ट्रीयन पण तो सिनेमा पाहू शकतील. अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही ब्रॉड विजन जर ठेवलं तर मला असं वाटतं की मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढेल. आणि दुसरं असं की जगभरात मराठी आहेत. मराठी जगभरात असल्यानंतर आपण ऍडव्हर्टाइजमेंट किंवा आपण ज्या लोकांपर्यंत पोहोचायचंय ते भारताच्या बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचण्याकरता प्रयत्नच नाही करत. आज त्यांना मराठी सिनेमा कन्झ्युम करायचा आहे पण त्यांना कन्झ्युम करण्याकरता तो कुठेच अवेलेबल नसतो. मग तो तिथपर्यंत पोहोचण्याकरता जास्तीत जास्त लोकांशी म्हणजे आमच्यासारख्या लोकांशी बोललं पाहिजे, इतर मार्केटिंग एजन्सीशी बोललं पाहिजे. जेवढ्या लोकांशी तुम्हाला बोलता येईल की मला सिनेमा करायचा आहे आणि हा सिनेमा मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तर त्याच्याकरता काय करावं लागेल. तर या गोष्टी लोक अक्षरशः म्हणजे मोफत सांगायला पण तयार आहेत पण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असं मला वाटतं.
आता मगाशी तुम्ही जे बोलला तर तुमच्या बोलण्यात एक शब्द आला होता तो म्हणजे AI. तर तुम्हाला वाटतं की AI फिल्म मेकिंग ह्याचं भविष्य काय आहे आणि ते मॉनिटाईज करता येऊ शकतं का आपल्याला? सो बेसिकली आत्ताच्या घडीला प्रत्येक जे आता सध्या एआयची एवढी मोठी क्रांती झाली आहे, तर AI फिल्म मेकिंग हे फिल्म मेकर्सने आणि निर्मात्यांनी त्याच्यात लक्ष घातलंच गेलं पाहिजे. पुढचे 10 वर्ष हे AI चे नक्की आहेत, हे मी नक्की सांगू शकतो. त्याच्यातलाच प्रश्न की AI मॉनिटाईज होतं का? तर नक्की मॉनिटाईज होतं. आमच्याकडे 100% आम्ही मॉनिटाईज करतो तो कॉन्टेंट. म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी एआयच्या काही गाणी आहेत, तर आम्ही काही शॉर्ट फिल्म्स पण आमच्याकडे येत आहेत, तर त्या सगळ्या मॉनिटाईज होतात. एआयचा एक फायदा आपण ज्याला असं म्हणू की तुम्हाला जी कल्पना एखाद्या रायटरने मांडलेली आणि ज्या डायरेक्टरला ती मांडायची आहे, सत्यात अवतरण करून दाखवायची आहे स्क्रीनवरती, तर त्याच्याकरता जो काही खर्च आहे, जी फॅन्टसी त्याला त्या सिनेमामधनं दाखवायची आहे, पण ती करण्याकरता समजा एखादी मोठा झरा वाहतोय आणि तिथून वरनं एक हिरो उडी मारतोय आणि तो उडी मारून तो परत वरती जातोय, हे सगळं रिअलमध्ये करण्याकरता त्याच्याकरता ते खूप डिफिकल्ट आहे. पण त्याच्या मनोविश्वामध्ये त्याला जर तो शॉट दाखवायचा असेल तर तो एआय मध्ये तो नक्की दाखवू शकतो की अशा पद्धतीने त्याने ते इमॅजिन केलेलं आहे आणि तो दाखवण्याकरता त्याला एआयच्या मदतीने ते नक्कीच करू शकतो. किंवा एखादा समुद्रातला शॉट आहे किंवा एखादा विमानातला शॉट आहे ज्याच्याकरता करोडो रुपये खर्च येऊ शकतात, ते एआयच्या माध्यमातून सहज शक्य आहे. आणि मग तुम्ही रिअलिस्टिक आणि एआय असं कॉम्बिनेशन हायब्रिड पण करू शकता की अशा पद्धतीचं काही जर तुम्हाला दाखवायचं असेल तर ते तुम्हाला त्या पर्टिक्युलर लोकेशनला न जाता तुम्ही इथे एका कम्प्युटरवर बसून पण ती गोष्ट करू शकता. तर मला असं वाटतं की हे प्रत्येकाने आत्मसात करणं गरजेचं आहे. असं कुठंतरी एक मिथ आहे का की जर मोठ्या बजेटची फिल्म असेल तरच ती OTT वरती जास्त चालते का? ह्यात काही तथ्य नाहीये? नाही, तथ्य नाही म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ती किती प्रभावी लोकांपर्यंत पोहोचवली आहे हे त्याच्या मागचं खरं गणित आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांना कळणारच नाही की अशी अशी फिल्म अशा अशा प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे, ही लोकांना जर कळलीच नाही, त्याचं मार्केटिंग केलं नाही, त्याची ऍडव्हर्टिजमेंट केली नाही, तर ती लोकांना कळणार नाही की ती अवेलेबल आहे. मग त्याच्या मागचं गणित असं आहे की मोठी फिल्म म्हणजे ती चालणार असं नसतं, तर ती तितक्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणं पण तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके. मला वाटतं पहिली जेव्हा आपण भेट झाली होती तेव्हा एकदमच तुम्ही काहीतरी फिल्म मेकिंग ह्या झोनमध्ये होता. हो. तर आत्ता जेव्हा अचानक जेव्हा कळलं की व्हिडिओच्यासारखा प्लॅटफॉर्म सुरू करता आणि फिल्म सेलिंग डिस्ट्रीब्युशन ह्याच्याकडे आलं, तर मला ते वाटलं की हे जर्नी कशी काय सरांनी नवीन सुरू केली? नाही, काय झालं की कोविडमध्ये अचानक जेव्हा आपण सगळेजण घरी बसलो तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला एंटरटेनमेंट कन्झ्युम करायचं आहे. आणि मग एंटरटेनमेंट कन्झ्युम करत असताना जास्तीत जास्त लोक सोशल मीडियावरती होती, यूट्यूबवरती होती. पण एंटरटेनमेंट म्हणून जर काही बघायचं असेल तर मग OTT शिवाय पर्याय नव्हता की जिथे तुम्हाला मूवीज, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युड्रामा, अवॉर्ड विनिंग फिल्म्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबला वगैरे सगळीकडे सर्च कराव्या लागतात आणि त्या तुम्हाला अपेक्षित असलेल्या दिसतीलच असतीलच असं नाही. कारण की लोक यूट्यूबसाठी म्हणून कॉन्टेंट नाही तयार करत, त्याच्याकरता एक वेगळी कॅटेगरी की लोक यूट्यूब करता करणारा कॉन्टेंट आहे. आणि एक कॅटेगरी की ते फक्त OTT आणि थिएटर्स आणि टेलिव्हिजन याच्यासाठी कॉन्टेंट तयार करतात. मग त्याच्यासाठी म्हणून मग OTT प्लॅटफॉर्म आहेत. मग तेव्हा लोक जास्तीत जास्त OTT कन्झ्युम करायला लागले, त्याच्यावरचे कॉन्टेंट पाहायला लागले आणि मग अशा रीतीने त्याचं पोस्ट कोविड एकदम कन्झम्पशन हाय झालं आणि मग मोठे हे OTT त्यांनी सगळ्या फिल्म ॲक्वायर करायला सुरुवात केली, नवनवीन कंटेंट तयार करायला. मग वेब सिरीज सारखी संकल्पना की ज्याच्यातनं चांगला कंटेंट बनवायला लागले लोक आणि मग ते पुढे सगळं OTT या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग आम्ही तेव्हा डिस्ट्रीब्युशन करत होतो आणि मग डिस्ट्रीब्युशन करत असताना म्युझिक असेल, फिल्म्स असतील, त्यावेळी एक लक्षात आलं की मोठ्या OTTs वरती काय व्हायचं की ठराविकच फिल्म घेतल्या जायच्या. म्हणजे मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठी फिल्म्स या वर्षभरामध्ये साधारण जर 100 फिल्म्स तयार होत असतील, 90 फिल्म्स रिलीज होत असतील थिएटरमध्ये, तर त्याच्यातल्या 10 ते 12 फिल्म्स या आजही तुम्हाला मोठ्या OTT वरती पाहायला मिळतात किंवा ज्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे त्यांच्या OTT वरती पाहायला मिळतात. अदरवाईज उरलेल्या 70 ते 80-90 फिल्म्स ह्या आजही
चांगला कंटेंट तयार केलेला असतो, पण त्यांना हक्काचं व्यासपीठच नाहीये कुठे, किंवा ती माणसं मोठ्या OTT सोडा, छोट्या OTT पर्यंत पण पोहोचण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, की जे आत्ता आम्ही नुकतंच या पाडव्याला 2 वर्ष पूर्ण होतात आमच्या OTTला, आणि मग त्याच्यावरती म्हणजे लोकांना कळतच नाहीये की आपण कसं पोहोचावं, काय करावं. तर मला असं वाटतं की आपलं स्वतःचं हक्काचं OTT आम्ही इंडिपेंडंट फिल्म मेकरसाठी केलेलं आहे, आणि मग त्याच्यावरती तुम्ही कॉन्टेंट एवढा छान तयार केलेला आहे. मग तुम्ही जेवढा कॉन्टेंट तुमचा स्टेल होत जाईल, तुम्ही विचार करत राहता की अरे मी मोठ्या OTTशी बोलतोय, अमुक बोलतोय, तमुक बोलतोय, पण तशा गोष्टी घडताना कुठे दिसत नाहीत, कारण की तसे त्यांचे सोर्सेस नसतात, त्यांचे कनेक्शन्स नसतात, आणि मग तिथपर्यंत ते पोचतच नाहीत, आणि मग पर्यायाने तो सिनेमा तसाच राहतो, आणि मग त्या सिनेमाचं काही घडत नाही, आणि मग असं वाटतं की अरे आमचा सिनेमा कुठेच नाही. तर मी त्या सगळ्या निर्मात्यांना आणि डायरेक्टर लोकांना आश्वस्त करू इच्छितो की त्यांनी व्हिडिओजारकडे एक सशक्त OTT प्लॅटफॉर्म म्हणून पाहावं, जे आपल्या हक्काचं प्लॅटफॉर्म आहे. आम्ही प्रेक्षक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असं आमचं एक हे आहे की जरी थिएटर नाही मिळालं तरी OTTवरती तुमचा सिनेमा आल्यानंतर तुम्हाला प्रेक्षकांकरता तयार केलेला सिनेमा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याकरता प्रयत्न नक्कीच करू, असं आमचं एक धोरण आहे. सो गेल्या 2 वर्षापासून आम्ही ते अविरत प्रयत्न सुरू आहेत आमचे, आणि आम्ही स्वतः मराठी असल्यामुळे आम्हाला मराठीविषयी जास्त प्रेम आहे, आणि आमची इच्छा आहे की जास्तीत जास्त मराठी दिग्दर्शकांनी आणि प्रोड्युसरांनी आमच्यापर्यंत यावं. पण आता तुम्ही बोलताना बोलला होतात की तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे तो फ्री आहे, पण मग तुम्ही तिथून बिझनेस कसा जनरेट करताय? सो आत्ता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आज तुम्ही घरातनं बाहेर पडून घरापर्यंत येतोपर्यंत, आणि घरात काम करत असताना TV असतो, मोबाईल असतो, या सगळीकडे जर बघितलं तर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट कन्झ्युम करत असता. मग याचा सगळा बेस जो आहे तो ॲड आहे. म्हणजे आज आमचा प्लॅटफॉर्म फ्री जरी असला तरी त्याच्यावरती कुठलाही सिनेमा तुम्ही प्ले केलात तर त्याच्यावरती ॲड्स चालू होतात. आम्ही वेगवेगळ्या ॲड कंपनीज बरोबर टायअप केलेला आहे, त्याच्यामुळे कुठल्याही क्षणी तो सिनेमा कोणी पाहायला गेलं तर त्यांना ॲड दिसणार आहे, मग पर्यायाने ॲडचं उत्पन्न येणार आहे, आणि ते ॲडचं उत्पन्न आलेलं आम्ही काय करणार आहे, निर्मात्यांशीही शेअर करतो, आणि काही पर्सेंटेज आम्ही आमच्याकडे शेअर ठेवतो, कारण की आम्हाला पण त्याचे खर्च असतात. सो अशा पद्धतीने त्यांना त्याचं ॲडचं उत्पन्न आम्ही देत असतो. आता तुम्ही बोलत की खर्च असतात, म्हणजे थोडंसं मला सविस्तर सांगा की खर्च असतात म्हणजे काय? खर्च म्हणजे जेव्हा आपण एखादा मिनिमम सिनेमा जर आपण त्याची साईज बघितली एका सिनेमाची 2 तासाच्या, तर ती 5 GB पर्यंत असते. 5 GB आम्हाला स्टोरेज करायला एका सर्व्हरची मदत लागते. मग ते सर्व्हरवरती स्टोअर करण्याचं ऍक्च्युअली कॉस्ट जी येते वर्षभरामध्ये 5 GBची, आणि त्याच्यानंतर स्ट्रीमिंगची कॉस्ट असते, सो आणि बँडविड्थची एक कॉस्ट असते. तर या 3 गोष्टी जेव्हा लागतात तेव्हा त्याची एक कॉस्ट कुठेतरी अंतर्भूत असते, की मग आम्ही ती दुसरीकडे थर्ड पार्टीकडे करत असतो, मग ते आमच्याकडनं त्याचं भाडं घेत असतात. प्रत्येक GB नुसार त्याचं भाडं ठरलेलं असतं. सो ते एक साधारण 20% आमची ती कॉस्ट त्या सगळ्या गोष्टींमध्ये जात असते. प्लस आम्ही सतत रिसर्च करत राहतो की युजरला काय आवडेल. आता आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती AI इंटिग्रेट गोष्टी केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही तुमचा सिनेमा कधीच स्टेल होणार नाही, अशा पद्धतीचं आम्ही प्रत्येक वेळेस आलं तर तुम्हाला होम पेजवरती नवनवीन कॉन्टेंट दिसत राहील, अशा पद्धतीने आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये AI टूल्स काहीतरी ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे रिसर्चसाठी काही पैसे लागतात, आणि मग उरलेलं त्याच्यातनं मार्जिन जे काय आहे त्या मार्जिन आम्हाला ठेवतो, आणि उरलेलं मॅक्सिमम जे आहे ते निर्मात्यांपर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे वर्ल्ड वाईड हा असाच साधारण नियम आहे की इव्हन तुम्ही सबस्क्रिप्शनवरती जरी गेला तर सबस्क्रिप्शनला पण सेम पद्धतीने प्लॅटफॉर्म तुम्हाला रिॲक्ट करत असतो, की समजा 100 लोकांनी सबस्क्राईब केलं किंवा 100 लोकांनी पाहिलं, आणि त्यांच्याकडे जरी 1000 सबस्क्रायबर असतील, तो जो 100 लोकांनी पाहिलेला जो कंटेंट आहे तेवढाच त्याचंच एक X% ते तुम्हाला शेअर करतात. त्याचं पे पर व्ह्यू, म्हणजे 2 तासाचा सिनेमा कोणी पाहिला तर त्यांची एक फिक्स कॉस्ट ते तुम्हाला देत असतात. अशा पद्धतीनेच त्यांनी पण त्यांचं मॉडेल डिझाईन केलेलं आहे. प्लस त्याच्यामध्ये एक ट्रान्झॅक्शनल मॉडेल आहे की तुम्ही सिनेमा थिएटरमधनं सिनेमा रिलीज केला, आता थिएटरमध्ये रिलीज झालाय, आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तो OTT वरती यावा, तर मग OTT वरती तुम्ही तो ट्रान्झॅक्शनल मॉडेलमध्ये करू शकता. ट्रान्झॅक्शनल मॉडेल काय आहे, T-Vod ज्याला म्हणतो आपण, की तुम्ही थिएटरमध्ये 200 रुपये सिनेमा लावला होता, आता तो OTT वरती आलाय, तर तुम्ही काही ठराविक काळाकरता तुम्हाला जे हवी ती किमतीमध्ये तुम्ही तो 100 रुपये म्हणा किंवा 150 रुपये किंवा 200 रुपयाला तुम्ही तो
भाडेतत्वावरती, ज्याला आपण मराठीमध्ये सर्वसामान्य कळेल अशा Rental. भाषेत, तो टी-वॉर्ड मॉडेलवरती ठेवू शकता. ओके. तो ठराविक पिरियड परता ठेवू शकता की त्या पिरियडमध्ये तुम्हाला हा 100 ते 150 रुपयात लोकांना सिनेमा पाहता येऊ शकतो डायरेक्टली. मग ते घरी बसून फॅमिलीसोबत पण पाहू शकतात, मोबाईलवरती पाहू शकतात किंवा आयपॅडवरती पाहू शकतात, फायर स्टिकवरती पाहू शकतात, ॲपल टीवरती पाहू शकतात. तर त्यांना जिथे कन्झ्युम करायचं तो त्यांच्या वेळेमध्ये ते कन्झ्युम करू शकतात. आता तुम्ही स्वतः एक OTT प्लॅटफॉर्म चालवता, तर OTTवरती कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट लोकांना पाहायला आवडतो आणि त्याची कारणं काय? सो काय की OTT आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ॲप्स आहेत आणि आम्ही जेव्हा आमचा ॲनालिसिस करत असतो की कुठला कॉन्टेंट जास्त कन्झ्युम केला जातो, तर त्याच्यात गंमत अशी आहे की थ्रिलर असेल, क्राईम असेल, लव्ह स्टोरीज असतील, या पद्धतीचा जो कॉन्टेंट आहे हा जास्तीत जास्त कन्झ्युम केला जातो. त्याचं कारण असं आहे की आपण मोबाईल हा आपलं पर्सनल डिव्हाइस झालेलं आहे, ती आपली पर्सनल स्पेस झालेली आहे आणि त्या स्पेसमध्ये आपल्याला अनाहूतपणे या गोष्टी आवडत असतात. म्हणून प्रत्येक जण जो आपला OTT मध्ये जे कन्झम्पशन जर पॅटर्न पाहिला तर त्याला या पद्धतीच्या गोष्टी आवडत असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा कॉन्टेंट कन्झ्युम खूप केला जातो की क्राईम असेल, थ्रिलर असेल, सस्पेन्स असेल, हॉरर असेल, कारण की जे थिएटरमध्ये जाऊन लोक पाहत नाहीत, पण हॉरर कॉन्टेंट असेल हा कॉन्टेंट किंवा रॉमकॉम असेल हा कॉन्टेंट लोकांना पर्सनली त्यांना जेव्हा वेळ असतो तेव्हा ते पाहतात. म्हणजे जनरली काय होतं की रात्र झाल्यानंतर प्रत्येक जण आपापला मोबाईल काढून किमान 1-1.5 तास 2 तास त्या कॉन्टेंट पाहण्यामध्ये घालवत असतो. तर हा कॉन्टेंट पॅटर्न लोकांना जास्त आवडत असतो, म्हणजे या पद्धतीचा कॉन्टेंट जास्त कन्झ्युम केला जातो. आता बाकीचे जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत तर ते बऱ्यापैकी त्यांची ओरिजिनल सिरीज सुरू करतात. तर असं कुठं आहे का आता प्लॅनिंग की व्हिडिओजार सुद्धा काहीतरी स्वतःचं नक्कीच नक्कीच आम्हाला त्या क्षेत्रात जायचं आहे आणि मी लवकरच ओरिजिनल्स, व्हिडिओजार ओरिजिनल्स म्हणून आम्ही नवीन सुरू करू किंवा व्हिडिओजार प्रो असेल की ज्याच्यामध्ये आम्ही स्वतःचा कॉन्टेंट तयार करू आणि वेगवेगळ्या रायटर्सला, दिग्दर्शकांना आवाहन करू की तुमच्याकडे काही जर स्टोरीज असतील, काही तयार कॉन्टेंट असेल की जो फक्त आपल्याला OTT रिलीज करायचा आहे, तर लवकरच आम्ही ती अनाउन्समेंट पण करणार आहोत की जिथे आमचे स्वतःचं तो कॉन्टेंट असेल, जिथे कॉन्टेंट ॲक्वायर केला जाईल, अशा पद्धतीचं आम्ही लवकरच कॉन्टेंट करणार आहोत. अशा काही फिल्म्स असतील ना की ज्या थिएटरमध्ये रिलीज झाल्यात आणि त्याच्यानंतर त्याचं पुढं काय करायचं हा प्रोड्युसर समोर खूप मोठा प्रश्न आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? प्रोड्युसरने सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की थिएटरमध्ये सिनेमा ते रिलीज करतात आणि मग ते वाट बघत बसतात की OTT, कुठलं तरी मोठा OTT आम्हाला येईल, अप्रोच होईल. तर तसं जनरली घडत नाही. पण मग त्यांनी काय केलं पाहिजे की त्यांनी OTTsला स्वतःहून संपर्क केला पाहिजे. म्हणजे त्यांनी व्हिडिओजारला संपर्क केला पाहिजे, त्यांनी इतर OTTsला संपर्क केला पाहिजे. कुठूनही त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच येणार आहे की चांगला सिनेमा केलाय, थिएटर रिलीज झालाय. तुम्ही तो जेवढा थिएटरमध्ये काढल्यानंतर जेवढा वेळ तुम्ही तसाच ठेवाल आणि कोणालाही संपर्क करणार नाही, तर तो ऑटोमॅटिकली तुम्ही त्या सिनेमाच्या मागे जे लावलेलं मार्केटिंग बजेट आहे किंवा रिलीज करता केलेला जो खर्च आहे, तर याचा जर ताळमेळ बसवायचा असेल तर जेवढ्या लवकर होईल तेवढा लवकर तो सिनेमा OTT वरती आणणं गरजेचं आहे. आणि तो जेवढा लवकर OTT वरती येईल तेवढा जास्तीत जास्त प्रेक्षक त्या सिनेमासाठी उपलब्ध होणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे, आर्थिक फायदा प्रोड्युसरला होईल, पण त्याचा दुसरा एक फायदा जो डिरेक्टरला होणार आहे, त्या रायटरला होणार आहे, गीतकाराला होणार आहे, संगीतकाराला होणार आहे. हे सगळ्यांसाठी गोष्टी ओपन अप राहतात की अरे हा सिनेमा मी व्हिडिओजारवरती पाहिला आणि मला त्याचं म्युझिक आवडलं किंवा त्याची कथा आवडली, डिरेक्टरने खूप छान केलेलं आहे. तर या चर्चा किंवा ते स्वतः लिहितात की स्वतःच्या सोशल मीडियावरती व्यक्त होतात आजकाल लोक की मी हा सिनेमा व्हिडिओजारवरती पाहिला आणि आम्हाला छान वाटलं आणि याच्यामध्ये ह्या लोकांनी छान काम केलं. तर अशाही बऱ्याच गोष्टी आमच्या बरोबर घडलेल्या आहेत. पण ह्या असा कुठला एखादा किस्सा आठवतं का की एखादा नवखा प्रोड्युसर मला भेटायला आलाय आणि काहीतरी अपेक्षित नव्हतं असं काहीतरी डिमांड म्हणा किंवा गोष्ट समोर आली? आम्ही मोठ्या OTTsला सगळं कॉन्टेंट डिस्ट्रीब्यूट करायचं. तर जेव्हा मी मुंबईत होतो आणि एक प्रोड्युसर मला भेटायला आले आणि ते मला म्हणाले की साहेब मी अमुक व्यक्तींना भेटलोय आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मला एक साधारण 5-1 लाख रुपये द्या, मी तुमचा मोठ्या OTTला सिनेमा लावतो.
असं घडलेलं आहे माझ्या, म्हणजे मी प्रत्यक्ष त्याचं विटनेस आहे. आणि मग मी त्यांना म्हटलं, साहेब असं कुठेच काम होत नाही की तुम्ही पैसे दिलेत आणि मग तो तुमचं काम करणार आहे. ते काम झालं का तुमचं? नाही म्हणे, काम नाही झालं, पण मला पैसे नाही मिळाले तरी चालतील. तर मी म्हटलं, अहो व्यावसायिक दृष्टिकोन तुम्हाला असायला हवा ना, की तुम्ही पैसे दिलेत आणि तुम्हाला सिनेमा OTT वरती लावायचा आहे, पण त्याच्यातनं तुम्हाला पैसे नको आहेत, असं होता कामा नये. तर मला ते इतकं आश्चर्यचकित वाटलं की तुम्हाला तिकडनं पैसे येणार आहेत, त्याचे तुम्हाला पैसे का नको आहेत? पण त्यांचा एक तो उद्देश असा वेगळाच होता. तर मला असं वाटलं की असा उद्देश असता कामा नये. तो व्यावसायिक उद्देशानेच प्रोड्युसरने या क्षेत्रामध्ये उतरायला हवं आणि याच्या मागे प्युअर कमर्शियलच असलं पाहिजे, की जे आपल्याला त्याच्यातनं उत्पन्न ₹2 लावलेत तर आपले ₹2 आणि त्याचा प्रॉफिट हा मिळायला हवा. अशा पद्धतीनेच याच्याकडे पाहायला हवं. तर दर्जेदार सिनेमे निर्मिती आणि चांगल्या गोष्टी घडू शकतात असं मला वाटतं. सर, एखादा जर प्रोड्युसर आता हा पॉडकास्ट बघत असेल किंवा फिल्म मेकर बघत असेल आणि त्यांना त्यांचा प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत द्यायचा आहे तुमच्या OTT वरती, तर ती प्रोसेस सांगा. कारण बऱ्यापैकी खूप लोकांची फसवणूक पण मध्ये केली जाते, जसं तुम्ही आत्ता मगाशी किस्सा सांगितला. आणि खूप लोकांना असं वाटतं की OTT पर्यंत पोहोचणं म्हणजे खूप क्लिशे प्रोसेस आहे ती. व्हिडिओ जार पर्यंत पोहोचण्याकरता एकदम सिम्पल प्रोसेस आहे की व्हिडिओ जार वरती तुम्ही आमच्या वेबसाईटवरती आलात तर तिथे आमचा ईमेल ID आहे, तिथे मोबाईल फोन नंबर आहेत लिहिलेले, की तुम्ही डायरेक्टली आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि इथे कुठलेही पैसे द्यावे लागत नाहीत. म्हणजे कुठल्याही, म्हणजे इतर OTTपेक्षा म्हणा की तुम्ही डायरेक्टली अप्रोच करू शकता. आणि इथे डायरेक्टली जर तुम्ही अप्रोच झालात तर तुम्हाला 1-on-1 कॉन्टॅक्ट होतो त्यांच्याशी. आणि ते तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे ईमेलवरती तुम्हाला प्रॉपर कम्युनिकेट करत असतात. म्हणजे याच्यामध्ये कुठेही कोणतीही फसवणूक होत नाही असं मला सांगायचं आहे. आणि आत्ता सांगायचं झालं तर OTT म्हटल्यानंतर तो सगळ्या मीडियमवरती अवेलेबल असणं गरजेचं आहे. मग आत्ता आम्ही सगळीकडे अवेलेबल पण आहोत. म्हणजे आम्ही iOS डिव्हाइसवरती अवेलेबल आहोत, आम्ही अँड्रॉइडवरती अवेलेबल आहोत, आम्ही Amazon Fire Stickवरती आहोत, आम्ही Apple TV वरती अवेलेबल आहोत, आम्ही जिओ सेट टॉप बॉक्सवरती अवेलेबल आहोत, आम्ही जिओ TV आत्ता नवीन येऊ घातलंय अँड्रॉइड TV त्याच्यावरती अवेलेबल आहोत. तर अशा असंख्य प्लॅटफॉर्म्सवरती आत्ता आम्ही अवेलेबल आहोत. तर तिकडचा सगळा प्रेक्षक हा आपल्याला मिळणार आहे, हे त्यांनी थोडंसं लक्ष घेतलं गेलं पाहिजे. की आज जिओ सारख्याकडे आज खूप मोठं सबस्क्रायबर बेस आहे, त्यांच्यावरती आम्ही अवेलेबल आहोत. आणि आपला प्लॅटफॉर्म फ्री आहे. सो फ्री असल्यामुळे कन्झम्पशन करायला त्यांना जास्त फायदेशीर आहे कुठल्याही प्रेक्षकाला. तर आता आपण सर पॉडकास्टच्या शेवटाला आलो आहोत, तर जाता जाता ऑडियन्सला तुम्ही काय सांगसाल? मी नक्कीच असं सांगेन की निर्मात्यांनी त्यांचा सिनेमा जास्तीत जास्त मल्टीलिंग्वलमध्ये तो करावा. म्हणजे मराठी सिनेमा जास्तीत जास्त भाषांमध्ये करावा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता OTTशी संपर्क साधावा. कारण की OTTकडे लाखो लोक आज त्यांचे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना सिनेमा पाहण्याकरताच त्यांनी ते सबस्क्राईब केलेलं असतं किंवा ॲप डाउनलोड केलेलं असतं. तर मला असं वाटतं की मराठी निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी आपला मराठी सिनेमा सगळीकडे पोहोचवण्याकरता मल्टीलिंग्वल जास्तीत जास्त भाषांमध्ये न्यावा. कारण की उत्तम दर्जेदार सिनेमे आपल्या मराठीमध्ये तयार होत असतात, उत्तम संवाद असतात, उत्तम गाणी असतात आणि उत्तम अभिनय असतो आणि टेक्निकली खूप चांगले सिनेमे तयार करतात. तर मला असं वाटतं की त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत, वेगवेगळ्या भाषिक लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी प्रयत्नशील राहावं असं मला वाटतं. ओके, थँक्यू सो मच सर. तुम्ही खूप वेळात वेळ काढून आज माझ्या पॉडकास्टमध्ये आलात. मला खूप भारी वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण 12,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या सोबतीमुळेच मी करू शकते, आशीर्वादामुळे मी करू शकते. जर तुमचे काही सजेशन असतील, तुमचे काही फीडबॅक असतील तर तेही सांगत जा, की जेणेकरून मी स्वतः ते इम्प्लिमेंट करून मला ग्रो व्हायला मदत होईल. आणि खूप खूप धन्यवाद. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि सपोर्टमुळेच आज मी जे काय आहे ते माझं छोटंसं विश्व उभं करते. असेच मला साथ देत राहा. थँक्यू सो मच.